नमस्कार, मी मेघना एरंडे जोशी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात. संतुलन आयुर्वेद प्रस्तुत स्पर्श वात्सल्याचा स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स. दिवसभर ही करते दंगा, कोणीच घेत नाही तिच्याशी पंगा. बोलायला एकदम चुणचुणीत, पण प्रश्न तिचे अगणित. भेटूया नौटंकी मास्तर अनन्याला. स्पर्श सुखाचा बालपणाचा अनुभव चला आता. स्पर्श वात्सल्याचा स्पर्श वात्सल्याचा स्पर्श वात्सल्याचा. हाय 1 2 वाव, हे मॅजिक वॉन्ड आहे. हे काय आहे? असा काय करायचं ह्यानी? जादू उसको करो खोखला. जादू उसको करो गायब खोखला. हो ग, तू जादू केली, खोकला आला. आणि तू जादू केलीस तर खोकला गेला. अजून काय जादू येते तुला? जादू उसको करो छोटा. जादू उसको करो मोठा. वाव, ई काय मस्त आहे. ह्याला काय म्हणतात ग? बटरफ्लाय छडी. हो ना. आणि तुला मॉन्स्टर माहितीये काय असतो? मॉन्स्टर म्हणजे ना स्पायडरमॅन बे तोंडात गेलेला. स्पायडरमॅन तोंडात गेला. तर मी भेंडीत असली तर मी छोटी होती तर मी अशी खाल्ली. व्हॉट टेस्टी आहे. अशी खाल्ली. हो. आणि तुला हिंदी बोलायला आवडतं? तो आप मेरे साथ हिंदी में बात करो ना. नहीं हिंदी नहीं बोलते मैं इंग्लिश बोलता. हाँ तो बोलो फिर, then you can talk to me in English. Yeah, can you sing a song for me? कुठलं गाणं म्हणू शकतेस तू? म्हण ना. फूलों ने पूजा तारों ने पूजा सारों से सबसे प्यारा कोई पापा मेरे पापा. आहा, मस्त म्हंटलस ग, छान म्हंटलस. कोणी शिकवलं तुला हे गाणं? आत्तूने शिकवलं. आणि तू बर्थडेला काय करतेस? दिविजाचा ना तिथं ना बर्थडे होता. तिने ना पिंक वाला ड्रेस घातला माऊ सारखा. हो, माऊ सारखा पिंक वाला ड्रेस. आणि मग काय झालं त्या पार्टीमध्ये? पार्टीमध्ये तर ना छान ड्रेस होता. लिप बाम लावली, असं काजळ लावते. तुला माहिती आहे सगळं? लिप बाम, काजळ कसा करतात मेकअप? अशी करतात आणि अशी करतात. मी तुझ्यासाठी फुलं आणली आहेत. कशी आहेत ग फुलं? नाही, ते आतून आणलेत. अच्छा, ह्याला म्हणतात पोल खोल. ओके. हा तुझ्या घरी राहतो? हो. काय नाव आहे ह्याचं? डॉल्फिन. आणि तो बोलतो? बोलतो खोटं खोटं बोलतो. काय बोलतो तो खोटं खोटं? आयु असं म्हणतो. तुझं नाव आहे? हो. काय? तो त्याच्यासारखं डॉल्फिन आहे. डॉल्फिन आहे. आणि तो काय खातो ग? तो काय खातो? तो बटर चीज खातो. हा डॉल्फिन बटर आणि चीज खातो? पण मग तो तुला सांगतो का मला भूक लागली, मला भूक लागली? मग कसं नीट बोलतो? मला भूक लागली अशी बोलतो, नीट बोलतो. पण मला भूक लागली. तो रडत नाही, फक्त तो असा रागवतो की मला खायला असं देतो. अच्छा, मग तो रडत नाही म्हणजे तो हसतो. मला भूक लागली. असं नाही, मग असं असतो. स्लो असतो. अशी असते आजी सारखी. अच्छा, एवढं सगळं बोलतो हिचा डॉल्फिन. ओके. आणि हा कोण आहे? हा रोज मैंने उसको ना पाय तोड़ दिया तो पापा ने उसको लाव दिया. किसने इसका पाय तोड़ दिया तो पप्पा ने इसको लाव दिया पाय. ओके. हा सॉलिड ग. काय म्हणजे हे कोण आहे? पण आहे कोण? हे डॉल आहे. आणि ही काय करते ही डॉल? ती कुठलं खाते माहिती? बी खाते, बी. पण मग तिच्या पोटात दुखतंय बघ जरा. काय होतंय तिला? नाही, ते पोटात ना दुखत, ते फक्त थोडस दुखतं. हे बघ, नाही ते ती रडतीये. बघ, हात लावून बघ. नाही रडत. नाही. परत हात लाव. नाही, ती खोटं असते, खरं नसते. ह्याच्यावरून तुला काही गाणं सुचतंय का?
मला रिक्षाचं गाणं नाही बोलायचंय. याच्यात कसं चालवायचं? हे काय आहे हे? ऑटो रिक्षा. मग ती कशी चालवायची असते? दाखवू हा. कशी चालते. हो फिश चालते. हो असं जाते ती. आणि ह्याच्यामध्ये किती रुपये द्यायचे असतात? 10 रुपये. 10 रुपीज द्यायचे. मग रिक्षा आपल्याला कुठे पण घेऊन जाते. नाही, मग आम्हाला अस्तिबल गेलं तर 10 रुपये द्यायचे. ओके. आणि तेल आणि पाणी मिक्स झालं तर काय होतं? तर मी तर बाहेर गेले ते तर पोलिसने मला नेऊन गेला. तर मी अशी रडली. तर मला पप्पांना सापडले. तर पप्पा मला सोडून गेलेले तर उद्या. अई गो, मग पोलिसने का पकडलं तुला? पकडलं नाही. मग? मी फक्त उद्या बाबांना सांगितलं. तर दुसरा अंकलला सांगितलं की मला पोलिसने मला पकडलं. तर त्या चोरने ना उसको ऐसे बिशुम किया. कैसा किया ऐसा? ऐसा मारा. अच्छा, ऐसा भिशुम भिशुम किया. तो चोर ने उसको ऐसा भिशुम भिशुम किया. तो ना चोर ना पुलिस को दिखा. हे चोर चोर चोर. हाँ. पकड़ो ऐसे बोला था. पकड़ो पकड़ो ऐसा बोला उसको. फिर क्या हुआ उसके बाद? उसके बाद ना चोर ने, मैं पहले सो रही थी तो वो मुझे बोला शांत हो ऐसे बोला था. किसने? चोर ने आपको बोला शांत हो जाओ शांत हो जाओ. हाँ. फिर चोर ने क्या चोरी किया था? उसने मेरा ड्रेस चोरी किया. कौन से कलर का ड्रेस? पिंक कलर और पर्पल कलर. पर आप तो इतने छोटे हो, चोर तो बड़ा है. अरे नहीं, मैं भी बड़ा हूँ, वो भी बड़ा है. अच्छा, तो उसने चोरी करके खुद वो ड्रेस पहन दिया चोर ने. हाँ. अच्छा, एक चोर आला, हिचा ड्रेस चोरी केला पिंक आणि पर्पल कलरचा आणि तो चोराने घातला आणि मग पोलिसनी त्याला पकडलं. हो. का तू पकडलंस? नहीं, मैंने उसको बुलाया तो ना वो ना गायब गया. अच्छा, गायब गया. पुलिस को बुलाया तो गायब गया. कौन? चोर गायब हो गया. हो. अच्छा, असं झालं होतं. तर ना चोर का तेरे लब गया था. लब गया? किधर लब गया वो? मेरे खिड़की में बाजू में खाली. अच्छा अच्छा, खिड़की में बाजू में लब गया, खाली खाली. अच्छा, मस्त. आप क्या सही कहानी सुनाते हो बेटा. अच्छा, लेकिन वो चोर ऐसा लब गया तो उसको बाहर किसने निकाला फिर? पुलिस ने. अच्छा, और आपने उसको डिशुम डिशुम मारा? तो क्रोकोडाइल ना और ना वो पालन में रहता. तो ना चोर ने ना उसको खाया क्रोकोडाइल ने. आता क्रोकोडाइल आली आहे पाण्यामध्ये आणि तिन्ही चोराला खाल्ले. अच्छा, तो पुलिस ने नहीं पकड़ा, वो तो क्रोकोडाइल थी जो चोर को खा गई. आगे और वो ना पुलिस बोला क्रोकोडाइल को, ओ क्रोकोडाइल चोर का है तो दोनों है. मैं हाँ निकल बाहर. हाँ, वो चोर था ऐसे बोला था वो. आई गो, काय मस्त स्टोरी सांगितली यार. खूप सही. अरे काय मस्त ही. आणि कसली गप्पा मारते. हिंदी मराठी मिक्स, एकदम हसव्या हमको. घरी पण टीव्हीत दिसणार आहे. हो सोना, तू दिसतीयस ऑलरेडी टीव्ही मध्ये. काय धमाल आहे ना ही. भरपूर पुष्कळ. आई, तुम्हाला कसं वाटतं? मस्त. म्हणजे ऑफिसमधून मी एवढी थकून येते पण हिच्या करामती इतक्या असतात की म्हणजे माझा थकवा कुठल्या कुठे निघून जातो. तशी ती आमची फजितीही करते. जितक्या ती गमती करते तितक्या फजितीही करते ती. मला ऐकायला आवडेल. एकदा गणपतीचे दिवस होते आणि सुट्टी घेतलेली मी आणि तिला मोबाईल हवा होता खेळायला माझा आणि मी दिला नाही आणि म्हणून ती रुसली आणि रुसली तर माझा फोन लपवून ठेवला तिने आणि तो अशा जागी ठेवला की तिथे नेटवर्कही नव्हतं आणि काही नव्हतं आणि मला माहितीही नाही की हिने फोन लपवून ठेवलाय. काम वगैरे झाल्यानंतर म्हटलं चला आता सुट्टी घेतली आहे तर काहीतरी बघूयात मोबाईलवर कोणाचे फोन आलेत नाही आलेत. तर फोनच सापडे ना मला. म्हणून मग मोबाईलवरती मिस कॉल द्यायला गेले तर फोन लागतही नव्हता. 3 तास अख्खे आम्ही फोन सगळे घरातले शोधत होतो पण कुठेही फोन सापडत नव्हता. तिने सांगितलं नाही की लपवलंय? तिला विचारलं, ती म्हणते मी नाही सांगणार. म्हणजे तुम्हाला माहिती होतं की तिने लपवलंय? हा, तिला विचारलं कारण लास्ट टाइम तिच्याच हातात होता म्हणून विचारलं की अनन्या तू फोन कुठे ठेवलास.
मी नाही सांगणार, मला नाही माहिती. मग 3 तास शोधला तुम्ही? 3 तास फोन शोधत होतो आम्ही सगळे आणि त्यानंतर माझ्या लक्षात आलं की मे बी व्हॉट्सअप कॉल लागेल, तर आम्ही तो ट्राय केला तर फोन कपाटात वाजला आणि तो तिने कपाटात मस्तपैकी लॉक वगैरे करून चावी वगैरे लपवून ठेवली होती. असं केलं होतंस तू? हो. का असं आईचा फोन का लपवलास? अरे कुठं त्याला गांडूळ घे ना म्हणून. काय देत नाही ना. गांडूळ काय तर घेल ना म्हणून. गांडूळ आईचा फोन घेईल म्हणून तिने लपवून ठेवला. गांडूळ कुठून आला तर मध्येच? अरे असा असतो, असा snake सारखा राहतो. स्नेक सारखा. तू कुठे बघितलं गांडूळ? मी तो झोपलेले तर असा झालेला. स्टोरी टेलिंग कर. तर तो गेलेला तर असं घेतला, असं स्लो झालेला. खूप अतरंगी आहे ना ही. चोर सारखी अशी जाते. आणि मग तुम्ही दोघं जण जेव्हा ऑफिसला जाता तेव्हा कोण हिची काळजी घेतं? आजी आणि आजोबा असतात तिच्या सोबत आणि ती मस्तपैकी त्यांच्या बरोबर एन्जॉय करते. हो ना. त्याला त्रासही देते तेवढाच, पण एन्जॉय चालू असतो. तर ना मी ना बाबांच्या मोबाईल काय बघते माहितीये, आणि मी भूत बघते. भूत नाही, म्याव. म्याव. Talking तुला Tom. आवडते? हो. आणि तुला हवी आहे का म्याव घरात एक? नाही, माझ्या घरी 2 असतात. बाबांच्या 2 असते. अच्छा, तुमच्याकडे 2 म्याव आहे. हो. अशी बडबड करते त्यामुळे मित्रमैत्रिणींमध्ये खूप प्रसिद्ध असेल ही. खूप खूप प्रसिद्ध आहे. त्यांच्याकडे कधी कधी जाते. तसा एक किस्सा पण आहे. आम्ही दोघं असं आपापली कामं करत होतो. मी थोडं बाहेरचं लायटिंग वगैरे काम करत होतो दिवाळीत, आणि आई आपली जेवणाची तयारी करत होती, दिवाळीचे पदार्थ. आणि जसं ती माझ्याकडे आली तर मम्माला वाटलं ती मी सांभाळतोय, आणि मला वाटलं थोडं ती मम्माकडे आहे. तर मी बघितलं ती माझ्याकडेच आहे, पण ती मला बोलली की मी मम्माकडे जाऊन येते पप्पा, रांगोळी घेते, रांगोळी काढते. आणि एवढं बोलली, आणि काय तिचे फ्रेंड भेटले, त्यांच्याबरोबर ती तिकडे फटाके उडवत त्यांच्या घरी गेली. आम्ही अर्धा पाऊण तास शोभत होतो, आणि असं झालं की तिची मम्माला वाटलं माझ्याकडे नाही, मला वाटलं तिच्याकडे. आणि आम्ही नंतर एवढ्या काळजीत होतो, म्हणजे फुल ऑन, म्हणजे फुल टेन्शनमध्ये होतो. सोसायटीमध्ये सगळीकडे चौकशी करायला सुरुवात केली, तेव्हा जाऊन कळलं की तिच्या फ्रेंडकडे. म्हणजे बिंदास आहे ना एकदम. खूप आणि खूप प्रश्न विचारते का? खूप प्रश्न. भरपूर भांडावून सोडते प्रश्न विचारून, इतके प्रश्न विचारते. आता शूटिंग साठीच म्हणजे ती विचारत होती, मग मम्मा मी टीव्ही मध्ये का दिसणार, मग मी कशी दिसणार, मग तू नाही येणार का, पप्पा नाही येणार का, मग कोण येणार आहे घरी आपल्या. इतके प्रश्न. मला सांग, शूटिंग म्हणजे काय असतं? मुझे क्या पता. ओह माय गॉड, मुझे क्या पता. टीवी में दिखते हो ना. हाँ, तुमको अच्छा लगता है? बड़े बन के क्या बनना चाहती हो बेटा? साडी नेसना चाहती हूँ. काय? साडी. मोठं होऊन काय करायचं? साडी नेसायची आहे. छोटी झालं की मी साडी नाही नेसत, फक्त मोठी झालं की साडी नेसते. आणि मग साडी नेसून काय करायचं? असं ना कानातलं असं कानातलं घालायचं असतं, आणि इथं मेकअप करायचा असतो. आणि मग आता इथं काजळ लावायचं, इथं लिप बाम, इथं काय तर पावडर लावायची असते. मी आता पोलखोल हे माध्यम घेणार आहे, आणि जी बडबडी मुलं असतात त्यांच्याकडनं पोलखोलची उत्तरं ऐकण्याची मजा काही औरच असते. आय एम शुअर आज मला काहीतरी सॉलिड मिळणार आहे इकडे, हो की नाही? हो ना? येस. पहिला प्रश्न, मम्मी जास्त बडबड करते का पप्पा जास्त बडबड करतात? पप्पा लय बडबड करतात. पप्पा घरातली कामं करतात का? हा. काय काय करतात? ते ऑफिसला जातात तर मी नाही रडत. अच्छा, घरातली कामं करतात का? म्हणजे स्वयंपाक करतात का, कपडे धुतात का? हा. आजी कपडे धुते आणि वॉशिंग मशीनला लावते. अच्छा, नाईस. तू कुठल्या देशात राहतेस? ज्युनियर केजीला. कुठल्या देशात राहतेस? तर ज्युनियर केजी मध्ये राहते ती. सो स्वीट. तुझे मम्मी पप्पा एकमेकांना चिडवतात का? नाही. ते भांडतात का? नाही. तू त्यांच्याशी भांडतेस का? नाही, ते ना दोघांची भांडतात. जेव्हा मम्मी पप्पांवरती रुसते तेव्हा पप्पा काय करतात? पप्पा असं करतात. कसे 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 करतात? अरे बाप रे, मस्त. पप्पा मम्मींपैकी जास्त आईस्क्रीम आणि चॉकलेट कोण खातं? ती वेदना
कुल्फी. हो तुम्ही खात होतात. आमचे पप्पा केक खाते टीव्ही बरोबर. हो सगळी पोल खोलून टाकली. ऍक्च्युली खूप मस्त पोल खोल मध्ये खूप सॉलिड उत्तरं दिली आहेत आणि सगळ्यात बेस्ट होतं कुठे राहतेस, कुठच्या देशात राहतेस, तर ज्युनियर KG. खूप क्यूट आणि खूप इनोसेंट उत्तरं असतात. हे कोणी शिकवलेलं नसतं, स्वतःच्या कल्पनाशक्तीप्रमाणे ते उत्तरं देतात, त्यामुळे ती फारच गोड वाटतात. तर अशी छान हिने उत्तरं दिली, त्याबद्दल टाळ्या. मगासपासून जे आत्तू विषयी मी ऐकत होते ती आत्तू आत्ता आली आहे. काय सांगाल? अनन्याबद्दल सांगायच्या अशा भरपूर आहेत, पण मी थोडक्यात सांगेन. तिला हल्ली म्हणजे आता तिला सिंगिंगचा शौक आहे, तिला डान्सिंगचा शौक आहे. तर नॉर्मली जे ॲडव्हर्टायझिंग वगैरे तिचं लिपसिंग खूप चांगल्या पद्धतीने ती करते आणि सॉंग्स म्हणा हे तर मला पण आवडते, त्यामुळे ती तिच्यासाठी पण कंटिन्यू करायचं असं चाललंय. थँक्यू सो मच. पोल खोलची उत्तरं तर अनन्यानी सुपर दिली आहेत. आता आपण अजून मजा करायची आहे. आपण एक गेम खेळणार आहोत आणि आई बाबा अनन्याला जिंकून देणार आहेत झी युवातर्फे एक आकर्षक भेटवस्तू. आता आपण खेळणार आहोत एक अत्यंत इंटरेस्टिंग गेम. पेन्सिल्स आहेत ओके आपल्याकडे काही, तर त्या तुम्हाला मळ हातावर ठेवायच्या आहेत, उडवायच्या आहेत आणि मग पकडायच्या आहेत. ठीक आहे. मग पुन्हा दुसरी पेन्सिल घ्यायची, मग दोन्ही पेन्सिल्स वर ठेवायच्या आणि असं करायचं. ह्यासाठी तुम्हाला मिळणार आहेत 2 मिनिटं. जास्त पेन्सिल्स जितक्या हातात असतील तेवढे जास्त तुम्हाला पॉइंट्स मिळतील. कळलंय? खाली पडल्या तरी हरकत नाही, पण तुम्ही ट्राय करत राहा. कोण जिंकणार, आई का बाबा? आई. आई. तुम्हाला बाबा एक्सपेक्टेड होता ना? Your time starts now. Come on, Ai. एक मिनिट झालंय. पप्पा जिंकले, मम्मा जिंकली. जिंकले. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. आईचा स्कोर आहे 1, 2. और पप्पा काय 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. आणि पप्पा जिंकले. आणि पप्पानी अनन्याला जिंकून दिली आहे झी युवातर्फे ही आकर्षक भेटवस्तू. सो क्यूट. तर ही होती अनन्या धमालची धमाल. खूप दंगा केला हिने आणि आम्ही पण खूप एन्जॉय केलं. आय एम शुअर तुम्ही सुद्धा केलं असेल. तर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या मुलांनी सुद्धा असाच दंगा टीव्हीवर करावा, तर मग आम्हाला संपर्क करा. आमचा ईमेल ID आहे sparsh.vatsalyacha@gmail.com. पुन्हा भेटूया एका नवीन कुटुंबातलं बालपण साजरं करण्यासाठी आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात. संतुलन आयुर्वेद प्रस्तुत स्पर्श वात्सल्याचा स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स.